काय म्हणता पोट्ट्यांना, हसतं झालं तरी बघ तुमच्या भावाची डायरेक्ट आय डी सस्पेंड. आणि तुमचा भाऊ एवढा कलाकार आहे का 2 ते 3 तासात तुमच्या भावानं आय डी आणली परत. मंदा दाखवणं चांगलं नाही वाटत बा, म्हणून पहिलेपासून पहा तुम्ही आता. काय म्हणता पोट्ट्यांना, सगळे मनातून जय श्रीराम. आज उठला बा तुमचा भाऊ सकाळी सकाळी. तुम्ही माणसानं 2-3 दिवस झाले ब्लॉक नव्हता आला, पण आपला मोबाईल झाला बा खराब, पाण्यात त्याने आत्महत्या केली ती. मग काय तुमचा भावाला पण नाश्ता करायला आता घरच्यांनी लवकरच नाश्ता करून दिला तर पापडा खाल्ला. आणि हे आता धुतो आपण आंघोळ. आणि हे झाड सांगा कमेंटमध्ये कायचा आहे तो. आणि मग काय धुतली बा तुमच्या भावानं आंघोळ टकाटक पैकी. आता करायचं तुमच्या भावाला जेवण. आणि आता बसला तुमचा भाऊ जेवायला. हे काय होतं बघारणीचं वरण पोळी आणि शिरा. मग काय तुमच्या भावानं बा टप खायचं, टप राहायचं, झोलणी खायचं. मग काय जेवण केलं तुमच्या भावानं. आणि हे बा सिंगम पिक्चर पाहत आता झोपात होतं आपल्याला दिवसभर. मग जोपर्यंत तुमचं अकाउंट अपडेट नसेल केलं इंस्टाग्रामचं तर करू पण नका. कारण की एक अपडेट आलेली आहे की इंस्टाग्राम अपडेट करा, पण अपडेट केल्यावर तुमची अकाउंट मिळणारच नाही. आणि करू पण नका भुली चुकून, कारण की माझ्याच केलं. हे माझी वायसी ब्लॉगर नावाची आय डी होती, ती मित्रांनो पुढे उडाली आहे. ते काहीच्याच येत नाही, म्हणून मित्रांनो अपडेट करू नका, सावध राहा. मग बा 5 वाजता डायरेक्ट वातावरण एवढं बेकार झालं तर का खतरनाकच बिलकुल. पहा तुम्ही एवढं काळा काळा जबा येऊन गेलं तर पुरं. आणि पहा आपण ग्रिलले बा कलरही मारून ठेवला होता काळ्या कलरचा. हे असे पडले त्या मिस्त्री आल्यावर फिट करण्यात येईल. आणि एवढं खतरनाक हवा चालू होती कॅमेरा तर पुरा ब्लरच मारे मित्रांनो.